एका आवाजाने बदललेला संपूर्ण संगीत विश्व। तो आवाज म्हणजे सॅक्सोफोन। पण तो निर्माण करणारा कलाकार कोण आहे हे माहिती आहे का? चला जाणून घेऊया आजच्या दिनविशेष मध्ये। नमस्कार, मी हिमांशु आणि तुम्ही पाहतात कलाकार दिनविशेष भाग 311 पॉवर्ड बाय GoPrek.com। ॲडॉल्फ सॅक्स हे एक प्रसिद्ध बेल्जियम वाद्य निर्माता आणि शोधक होते। त्यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1814 रोजी बेल्जियम या देशात झाला। त्यांनी सॅक्सोफोन या सुप्रसिद्ध वाद्याचा शोध लावला। ते लहानपणापासूनच प्रयोगशील स्वभावाचे होते। विविध धातूंपासून वाद्य तयार करण्याचा ते प्रयत्न करत असत। कुटुंबाच्या पार्श्वभूमीचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला। वडिलांकडून संगीताचे आणि वाद्यांच्या रचनातंत्रांचे बारकावे ते शिकले। इतर मुले खेळत असताना ते तुटलेले वाद्य दुरुस्त करून नवे स्वर तयार करत असत। त्यांच्या कल्पकतेमुळे आणि प्रयोगशील वृत्तीमुळे ते सतत काहीतरी नवीन शोधत असत। अनेक लोक त्यांच्या प्रयोगांवर हसले, पण ॲडॉल्फ यांनी हार मानली नाही। त्यांनी हवा, धातू आणि संगीत यांचा संगम घडवून 1840च्या सुमारास एक नवे वाद्य तयार केले, सॅक्सोफोन, ज्यात लाकडी वाद्याप्रमाणे रीड वापरले जाते पण शरीर पितळाचे असते। हे वाद्य स्वरांनी समृद्ध आणि गोड असल्यामुळे लवकरच लोकप्रिय झाले। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।